टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध जय कुबेर भंडारी मित्रमंडळाच्या वतीनं अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजेश्वर महाराजांच्या जलाभिषेकासाठी गुजरात येथील पवित्र नर्मदा नदीचे तीरजल आणण्यासाठी भाविक आता रवाना झाले। मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी अकोला रेल्वे स्थानकावरून मोठ्या भक्तिभावात भाविकांनी कर्नाली कुबेर भंडारी धामासाठी प्रस्थान केलंय। गेल्या 4 वर्षांपासून हे मंडळ दर अमावस्येला गुजरातच्या कर्नाली येथून नर्मदा नदीचे पवित्र जल आणून अकोल्याच्या श्री राजेश्वर महाराजांना जलाभिषेक करण्याची परंपरा जपतात। एरवी या प्रवासासाठी 10 ते 15 भाविक जातात, मात्र यंदा हरियाली अमावस्येच्या पवित्र मुहूर्तावर मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी झाले। यंदा महाराष्ट्रात 17 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी असा दुग्ध शर्करा योग आहे आणि याच पवित्र दिवशी नर्मदा जलाचा श्री राजेश्वर महाराजांवर अभिषेक केला जाणार आहे। अकोलाच्या सुख समृद्धी आणि शांततेसाठी विशेष पूजा प्रार्थनाही केली जाणार आहे। अकोला रेल्वे स्थानकावर भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली, तसंच जय कुबेर भंडारीचा जयघोषही पाहायला मिळाला। या उपक्रमात जय कुबेर भंडारी मित्रमंडळाचे सक्रिय सदस्य पप्पू लठोरिया, गोपी अण्णा चाकर, सदानंद भाऊ निकाल, अनिल भाऊ मिसळकर, गणेश भाऊ दलाल, अमोल भाऊ अंबुसकर, अमित शर्मा, राजेश भाऊ खत्री, योगेश चिमणकर यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य आणि पत्रकार सागर दणुरीकर मोठ्या उत्साहात सहभागी झाले। दरवर्षीप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला आम्ही कुबेर भंडारी कर्नाली गुजरात येथे जात असतो आणि यावेळेस थोडा जास्त संख्येने जवळपास 50-55 लोक आम्ही कुबेर भंडारी येथे चाललो, कारण येत्या ही जी अमावस्या हरियाली अमावस्या म्हणून ग्राह्य धरल्या जाते आणि तिथून नर्मदेचं पाणी आणून श्री राजेश्वरला जलाभिषेक करणार आहे असा आमचा सर्व ग्रुपचा संकल्प आहे व त्याकरता सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा व आमची यात्रा सुखरूप व्हावी हीच देवाचरणी प्रार्थना। जय कुबेर, जय जय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सह सागर दणुरीकर, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।